तुझी माझी यारी भाग 39. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात आभाने रोहनला नकार दिला. रोहन आभाच्या प्रत्येक बोलण्यावर विचार करत होता आणि खूप उदास होता. मी आपल्या लाईफमधून तिला गमावलं. खूप वेळ केली मी तिला सांगायला. ईशानी यायच्या आधीच तिला बोललो असतो तर आता ती माझी असती. आतापासून पुढे. ऋतिक आणि आयशा सोबतच क्लबमध्ये आले होते. तुला पक्क वाटते का तो हाच असू शकतो? आयशा म्हणाली. मी सोर तर नाही, परंतु एक वेळ ट्राय तर करूच शकतो. तू जा त्याच्याजवळ, ऋतिक म्हणाला. आयशा आपल्या हातात एक ड्रिंकचा ग्लास घेऊन एका मुलाजवळ जाते आणि त्याच्याशी फ्लर्ट करायला लागते. तो मुलगासुद्धा तिच्याशी फ्लर्ट करतो. आयशा त्याला एक्सक्यूज देऊन परत ऋतिककडे जाते. हा तो नाही होऊ शकत. हा खूपच चीप होता. माझ्याशीच फ्लर्ट करायला लागला, आयशा म्हणाली. म्हणजे आपल्याकडे अजूनही 2 ऑप्शन आहेत. तो त्यापैकी एक असेल, ऋतिक म्हणाला. इकडे निया जी आपल्या लॅपटॉपवर काही काम करत होती. तिला जयचा कॉल येतो. निया, मी तुला त्याची सर्व डिटेल्स पाठवलोय. तू एक वेळ पाहून घे, जय म्हणाला. मी तेच बघत आहे, परंतु मला त्याच्या फादरची सुद्धा डिटेल्स पाहिजे, निया म्हणाली. ओके, मी तुला थोड्या वेळाने देतो, जय म्हणाला. निया लॅपटॉपवर फोटो पाहत होती. मला तर तुझा रिॲक्शन पाहायचा आहे ज्या दिवशी आपण पुन्हा भेटू. तू मला मिस तर केलं नसेल, पण मी तुला विसरली नाही, असं म्हणून ती एक डेव्हिल स्माईल करते. सकाळी कॉलेजमध्ये आभा सावीचा बिहेवियर बघत होती. सावीला काय झालं की ही ऋषीवर इतकी रागावली आहे आणि ऋषी काय इग्नोर करत आहे मला, हीच गोष्ट तिला त्रास देत होती. काय झालं तुला? तू ऋषीशी का बोलत नाही आहेस? इतका राग कशाचा आहे तुला? ऋषीसुद्धा मला इग्नोर करतोय. तुम्हा दोघा बहीण भावाला काय झालंय? आभा म्हणाले. आभा, मला तुला हे विचारायचे आहे की तू ऋषीला चाहते की रोहनला? सावी म्हणाली. आभाला सावीचा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटते. ऑफकोर्स ऋषी. तुला माहीत आहे ना, मी फक्त ऋषीला पसंत करते. मग तू का असं म्हणते? आभा म्हणाले. आय नो, बट ऋषीला असं वाटत नाही आहे ग. त्याला असं वाटतंय की तू फक्त रोहनला चाहते. मी त्याला कितीदा सांगितली तू ऋषीला पसंत करते, पण तो काहीच ऐकायला तयारच नाही आहे. मला त्याच्यावर खूप राग येत आहे. मग सावी आभाला रोहन आणि ऋषीच्या मध्ये जे बोलणे झाले ते सांगते. मी त्याच्यावर ह्याच गोष्टीमुळे रागावली आहे. तो तुला रोहनसाठी सॅक्रिफाईस करत आहे. आभा जेव्हा सावीची ही गोष्ट ऐकते तर तिच्या डोळ्यात आपोआप अश्रू येतात. आभा सरळ ऋषीजवळ जाते. ऋषी म्युझिक रूमकडे जात होता. तो आभाला पाहून थांबतो. आभा त्याच्यासमोर उभी होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ऋषी तिला असं पाहून थोडा घाबरतो. तो तिला विचारणारच होता की आभा एकदम ऋषीच्या गालावर थापड मारते. रोहन आणि ऋतिकही तिकडेच येत होते. तेही बघतात की आभाने ऋषीला मारले. सावी ही आभाच्या मागे मागे आली होती आणि कॉलेजमधील सर्व मुले मुली त्या दोघांनाच बघत होते. सर्वजण हा दृश्य पाहून शॉक होतात. ऋषीही शॉक झाला होता. आभा ऋषीला रागाने बघत होती. ऋषी काही बोलणारच होता की आभा बोलते. ऋषी, तुझ्यासारखा मुलगा मी आजपर्यंत पाहिली नाही. तू असा कसा माझ्या लाईफचे डिसिजन घेऊ शकतो? मी कोणालाही पसंत करू. मी काही एखादी वस्तू नाही आहे की जेव्हा मन करेल तेव्हा आपल्याजवळ ठेवायचं आणि टाकून द्यायचं. मी आपल्याबद्दल स्वतः विचार करू शकते. तुला काहीच गरज नाही माझ्याबद्दल विचार करायची. ती बोलताना रडतच होती. मिस्टर ऋषी कदम, मी आभा पवार आहे. जिला माहिती आहे तिची खुशी कशात आहे. तू एक चांगला मित्र असशील, पण त्यापेक्षाही तू एक कठोर हृदयी व्यक्ती आहेस, ज्याला कोणाच्या फिलिंगची काहीच पर्वा नाही आणि माझी तर अजिबात नाही आहे. ती त्याच्या छातीवर मारत बोलते. तू मला रोहनसाठी असा कसा सोडू शकतो? मी तुझ्यासाठी काहीच नाही आहे. बोल ऋषी, मी काहीच नाही का तुझ्यासाठी? ऋषी आबाचे शब्द ऐकून स्वतः इमोशनल झाला होता. तो चूप होता. तू आत्ताही काहीच बोलणार नाही? तर ठीक आहे, नको बोलू तू. ती जोराने त्याची टाय खेचते आणि त्याला किस करते. सर्वजण त्या दोघांनाच बघत होते.
रोहनला हे बघून वाईट वाटते. आभा किस करून झाल्यावर रुसीला म्हणते, स्टुपिड, आता तुला माहीत झालं की मी फक्त तुला चाहते. आणि हा तुझ्या कन्फेशनचा उत्तर आहे, ज्याला तू कधीची वाट पाहत होता. आय लव्ह यू रुसी. मी तुला खूप खूप प्रेम करते. तर प्लीज तू मला स्वतःपासून दूर करू नको. रुसी तर आभाच्या ह्या हरकतीवर शॉक झाला. त्याला आत्ताही विश्वास नव्हता की आभाने त्याला किस करून आपली फिलिंग सांगितली. ऋतिक आणि सावी हे बघून स्माईल करत होते. रोहनही त्या दोघांना पाहून स्माईल करून निघून जातो. इकडे निया जयसोबत आपल्या घरी होती. मी उद्यापासून कॉलेज जॉईन करत आहे, निया म्हणाली. तू उद्या त्याला भेटशील की नाही? जय म्हणाला. हो, मी भेटेन त्याला. मी त्याच्यासमोर आल्यावर तो काय रिॲक्शन देतो हे बघायचे आहे मला. उद्या काय होईल बस मला उद्याची वाट आहे, निया म्हणाली. तेवढ्यात जयच्या फोनवर एक नोटिफिकेशन येतो. तो बघतो. ओ माय गॉड, जय म्हणाला. काय झालं? तू इतकं शॉक झाला? निया म्हणाले. निया तू बघशील ना तर तू सुद्धा शॉक होशील, जय म्हणाला. जय तिला आपला फोन दाखवत बोलतो. निया बघते की त्या क्लिपमध्ये आभा आणि रुसीचा किस सीन होता. जय, हे काय आहे? तू आत्ता सांगतोस मला? निया म्हणाले. सॉरी निया, मी तुला सांगायलाच विसरलोय. हे दोघे कपल आहेत. काही वेळा आधीच हे कपल बनले आणि कॉलेजमध्ये फेमस होत असतात, जय म्हणाला. निया रागाने जयचा फोन आपटते. एवढं काही झालं आणि तू मला आता सांगतोस? निया म्हणाली. हे बघ निया, मी विसरलो होतो. आणि तू काही इतकी सिरियस होत आहेस? तुला तो आवडत नाही ना? मग झालं, जय म्हणाला. त्याला कोणी मुलगी पार्टनर भेटली आणि तू म्हणतोस मी सिरियस का होत आहे? मी नाही करत त्याला पसंत, पण त्या आभाला कोणताही मुलगा पसंत केलंच नाही पाहिजे. आय हेट दॅट गर्ल. जेव्हाची ती माझ्या लाईफमध्ये आली तेव्हापासून तिने माझे जगणं मुश्किल केले आहे. तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे ती मला किती जडते. मला माहीत आहे तिने हे सर्व जाणून केले. तिला खूपच घमंड आहे आपल्या सुंदरतेचा. प्रत्येक वेळी ती सर्वांचं अटेन्शन घेत असते आणि प्रत्येक वेळी ती माझ्यामध्ये येते, निया म्हणाली. प्रत्येक वेळी आभा नाही, तू तिच्यामध्ये येते आणि तू जळतेस तिला आणि तिला परेशान करत असते तू. म्हणूनच मी तुला सांगितले नाही, जय मनातच म्हणाला. मी तिला कधीच खुश पाहू शकत नाही आणि मी तिला खुश राहू पण देणार नाही. आभा, तू कधीच माझ्यापासून जिंकू शकत नाही, निया म्हणाली. तिचे ऐकून जय बोलतो. तू काय करणार आहे आता? आभा ज्याला प्रेम करते मी तिच्यापासून त्याला दूर करेल, निया म्हणाले. इकडे विराट खूप रागात होता. त्यानेही आभा आणि ऋषीला किस करताना पाहिले होते. तो आभाच्या फोटोसमोर उभा होता. आभा, तू का केली असं? जेव्हा मी तुला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हापासून मी तुझ्यासाठी पूर्ण पागल झालोय. तू माझी आहेस आभा. तू का केली त्याला किस? मी तुझ्यावर खूप गुस्सा आहे. खूप झाला आता. तो ऋषी काय समजतो की तो मला तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही? ओळखत नाही तो मला, मी कोण आहे. दुबईमध्ये सर, तुम्ही जे मला काम सोपविले होते त्याबद्दल मला थोडं माहिती झालं, विक्की म्हणाला. तो व्यक्ती आपल्या लॅपटॉपवर काही काम करत होता. तो बोलतो. बोल विक्की, काय माहिती मिळाली तुला? सर, तुमच्या मुलाला एका मुलीवर प्रेम झाले आहे, विक्की म्हणाला. हे तू काय बोलतोस विक्की? तू चोर आहेस? तो व्यक्ती म्हणाला. सर, मी चोर तर नाही, परंतु विक्की म्हणाला. परंतु काय विक्की? तो व्यक्ती म्हणाला. सर, एक मुलगी आहे जी आपल्या छोट्या सरांच्या सोबत राहते, पण ती मुलगी छोट्या सरांची फ्रेंड आहे की प्रेमिका हे माहिती नाही, विक्की म्हणाला. तुला हे म्हणायचे ते सोबत राहतात? म्हणजे ती मुलगी कोण आहे? बॅकग्राऊंड कसा आहे? काही माहिती झालं? तो व्यक्ती म्हणाला. सर, मी तेच माहिती काढत आहे, विक्की म्हणाला. मला वाटते मला भारतात जावे लागेल, तो व्यक्ती म्हणाला. ओके सर, मी तुमची जाण्याची तिकीट बुक करतो, असं म्हणून विक्की जातो. तो व्यक्ती आपल्या फोनवर आपल्या पत्नीचे फोटो पाहत बोलतो. खरंच काय आपल्या मुलाला प्रेम झालं? ती तू होती जेव्हा माझ्या पहिल्याच नजरेत माझा हृदय तुझ्यावर जडला होता. आणि आपला मुलगा आपल्या प्रेमाची निशाणी आहे, ज्याच्यात मी तुला जिवंत पाहतो. तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे तो कोणाला प्रेम काय बघतही नाही कोणत्याही मुलीकडे. मी त्याच्यासाठी एक मुलगी बघितली आहे जी त्याच्यासाठी परफेक्ट आहे. मला माहिती आहे तो मानणार नाही. तो खूप जिद्दी आहे.
तो कोणाची ऐकत नाही आणि कधी हारही मानत नाही. पण मी त्याचा बाप आहे. त्याला माझी गोष्ट ऐकावीच लागेल. कदम निवास. सॉरी आभा, मला माफ कर. त्यावेळी मी फक्त रोहन आणि तुझ्याबद्दल विचार करत होतो. रोहन तुला चाहतो आणि मी तुम्हा दोघांच्या मध्ये येत होतो, ऋषी म्हणाला. आभा एकदम बोलते, असं कसं तू विचार करू शकतो ऋषी? मी फक्त तुला चाहते. मग ऋषी तिला पाहून स्माईल करतो. तू मला इतकं प्रेम करते की सर्वांसमोर मला किस केली? तसंही ती किस खूप स्पेशल होती, परंतु मी ती किस फील केली नाही. चल आता परत एकदा किस कर. असं बोलत ऋषी तिच्या जवळ जातो. आभा मागे मागे सरकत जाते आणि ऋषी तिच्याकडे. आभा एकदम जाऊन भिंतीला टेकते. ऋषी तिच्याजवळ जाऊन उभा असतो. तो दोन्ही हातांनी तिला कव्हर करतो. आभा त्याच्या तावडीतून निघण्याचा प्रयत्न करत होती. बस आभा, खूप झालं. खूप प्रयत्न केली तू. पण आता तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि मी तुला जाऊही देणार नाही. जी चुकी मी केली ती परत करणार नाही मी. आपण कधीच एकमेकांपासून दूर होणार नाही, ऋषी म्हणाला. आभा त्याचे शब्द ऐकून त्याला घट्ट मिठी मारते. काय खरंच तू मला कधीच आपल्यापासून दूर करणार नाही? आभा म्हणाली. ऋषीही तिला घट्ट मिठी मारतो. हो, कधीच नाही, ऋषी म्हणाला. ते दोघे असंच एकमेकांना मिठी मारून होते. तेवढ्यात तिथं सावी येते. तिला जसं हे दोघे दिसतात ती आपले डोळे एका हाताने बंद करत बोलते. सॉरी सॉरी, डिस्टर्ब केलं. मला माहिती नव्हतं तुम्ही दोघं असं दिसाल मला, सावी म्हणाली. दोघंही तिला पाहून वेगळे होतात आणि लाजतात. सावी आपले डोळे खोलते. काय करत होते तुम्ही दोघं? ह्या घरात मीही असते. हे विसरलात तुम्ही? हे सर्व करायला माझ्याकडून परमिशन घ्यावी लागेल तुम्हाला, असं म्हणून सावी हसते. नाही सावी, जे तू विचार करते तसं नाही आहे. बोल ना ऋषी, काहीच नाही केलं ना आपण? आभा म्हणाली. तसं ऋषी तिला पाहून स्माईल करतो. मला माहिती आहे तू काय केली. सावी असंच तिला चिडवत होती. सावी पडते. तिच्या मागे आभाही जाते. पण ऋषी तिचा हात पकडून आपल्याकडे खेचतो. तू कुठं चालली आभा? ऋषी म्हणाला. आभा ऋषीला असं करताना पाहून थोडी घाबरते. तिचे हार्टबीट वाढतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.